वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सवसंतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 65 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंत आलोय. आज आपण 66 क्रमांकाच्या ओव्याच्या पुढच्या ओव्यांचं चिंतन करणार आहोत, ज्यामध्ये माऊली श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकाचं निरूपण करतायत, ज्यामध्ये भगवंत म्हणतायत, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. अर्थात जे जशा भावनेने माझी भक्ती करतात तसाच मी त्यांच्यावर अनुग्रह करतो. अर्जुना, सर्व लोक सर्व प्रकारे माझ्या मार्गाचेच अनुकरण करीतात. भगवंताचं आजचं हे जे सांगणं आहे, याचा आपल्याला थोडासा सूक्ष्मपणे विचार करणं गरजेचं आहे. कारण आज ज्या कर्मसिद्धांताचं भगवंत पहिल्या अध्यायापासून निरूपण करतायत, कर्माचा जो आग्रह भगवंत करतायत, त्या कर्मसिद्धांतातली सूक्ष्मता आज आपल्याला समजून घ्यायची आहे. आपण जसं कर्म करतो तसंच आपल्याला फळ मिळतं, तर मग आपण देवाला वेगळी मागणी का मागतो? याही प्रश्नाचं उत्तर आजच्या या निरूपणातून मिळेल. आपण जे कर्म करतो ते कर्मच आपल्या फळाला निश्चित करतं, तरीही देवाची आराधना करणं का योग्य आहे याचंही उत्तर आज आपल्याला मिळेल. कर्म करत करत आपण वेगवेगळ्या देवतांचं भजन केलं, पूजन केलं, तर त्या देवता आपल्याला फळ देतात. ते फळ कोणत्या नेमक्या देवता देतात आणि का देतात? त्या फळाचा साधकाला काय उपयोग होतो, याही प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला शोधायचं आहे. त्याचबरोबर जो निष्क्रिय अक्रिय असा परमात्मा आहे, जो कोणतीही क्रिया करत नाही, जो स्थिर आहे, जो अचल आहे, असा परमात्मा आपल्या कर्माचं फळ देतो असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा नेमकं कोणतं कर्तृत्व त्या चैतन्याकडून घडतं, याही प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला मिळणार आहे. कारण भगवंत इथं स्पष्टपणे म्हणतायत, जे ज्या भावनेनं माझी भक्ती करतात मी तशीच त्यांच्यावर कृपा करतो. आता इथं तुम्ही ज्या भावनेनं देवाला भजाल त्याच भावनेनं तो परमात्मा तुम्हाला फळ देणार आहे, असं इथं भगवंत स्पष्टपणे म्हणतायत. आणि दुसरंही भगवंताचं म्हणणं हे आहे की सगळेजण भगवंताचीच आराधना करतात. देवानं सांगितलेल्याच मार्गानं, परमात्म्यानं सांगितलेल्याच मार्गानं सगळे चालतात, असंही भगवंत म्हणतात. 2 महत्वाची सूत्र इथं भगवंतानं सांगितलीत. आणि इथंच अध्यात्मातलं गूढ सुद्धा भगवंतांनी उलगडवण्याचा प्रयत्न केलाय. पहिलं सूत्र आहे, जो जसा देवाची भक्ती करेल तसं त्याला फळ भगवंत देतो. हे पहिलं सूत्र. आणि दुसरं सूत्र, सगळेजण त्याचंच अनुकरण करतात, त्याचंच अनुसरण करतात. आतापर्यंत अनेकदा आपण हा विषय वारंवार सांगितलाय की सबंध सृष्टी, सबंध ब्रह्मांडामध्ये एकच एक चैतन्य भरलंय, एकच एक ऊर्जा, एकच एक एनर्जी सगळीकडे भरलेली आहे. आणि हे वाक्य जेवढं विज्ञानामध्ये प्रमाण आहे, मान्य आहे, तेवढंच अध्यात्मामध्ये सुद्धा आहे. म्हणून या वाक्याला, या विधानाला विरोध करण्याचं कारण नाही की सगळ्या सृष्टीमध्ये ऊर्जा आहे. विज्ञानामध्ये त्याला एनर्जी म्हणतील, ऊर्जा म्हणतील. अध्यात्मामध्ये त्यालाच परमात्मा, त्याला चैतन्य, त्यालाच ब्रह्मतत्व असं म्हटलंय. आणि ते ब्रह्मतत्व सगळ्या जगामध्ये, सगळ्या विश्वामध्ये भरलंय. सगुणामध्ये तोच आहे, निर्गुणातही तोच आहे.
ऊर्जा ही मुळात निर्गुण आहे. ऊर्जेला आकार नाही, पण ती प्रत्येक आकाराला प्रभावित करते. हे सुद्धा विज्ञानातलं सूत्र आहे आणि तेच अध्यात्मातलंही सूत्र आहे. विज्ञानातलं सूत्र आहे. एनर्जीला आकार नाही, पॉवरला आकार नाही. ज्याला तुम्ही ऊर्जा म्हणता, पॉवर म्हणता, ती जी पॉवर आहे, ती जी ऊर्जा आहे, ती निराकार आहे. तिला आकार नाहीये. ही विज्ञानाची भाषा आहे. पण आकारामध्ये जी चलता येते, जी क्रिया घडते आकारामध्ये, ती क्रिया या ऊर्जेमुळेच घडते. हेही तितकंच खरं आहे. काही गोष्टीवरून ढोबळमानानं हे लक्षात येतं की पंखा आहे, निर्जीव आहे, त्याच्यात तारा लावलेल्या आहेत, निर्जीव आहेत, बटन निर्जीव आहे, सगळं निर्जीव आहे. पण ऊर्जा तयार केली गेलेली आहे. कुठून तरी ती ऊर्जा बनवली गेलेली आहे. ऊर्जा बनवतो म्हणजे काय करतो आपण? ऊर्जा सगळीकडेच आहे, पण त्या ऊर्जेला संग्रहित करण्याच्या यंत्रांना आपण ऊर्जा केंद्र म्हणतो. ऊर्जा केंद्र केवळ ऊर्जेला केंद्रित करू शकतात, ऊर्जेला संग्रहित करू शकतात. उपकरणं वापरून त्या निराकार ऊर्जेला एका साच्यात म्हणा, एका सगुण साच्यात बांधू शकतात थोड्या काळासाठी. आणि मग ज्याला आपण MSCB वगैरे म्हणतो, ते काय करतात तर ऊर्जा साठवून ठेवतात आणि ती ऊर्जा पोहोचवली जाते घरोघरामध्ये. आणि त्या ऊर्जेचा वापर करण्यासाठीची जी काही एक प्रक्रिया आहे, यंत्र उपकरण आहे, ती आपण लावतो. ती उपकरणं सगळीकडे लावली. माझ्याही घरात, तुमच्याही घरात. माझ्या घरामध्ये बल्ब लावून ठेवलाय, पंखा लावून ठेवलाय, कूलर लावून ठेवलाय, AC लावून ठेवलाय, वायफायचं कनेक्शन लावून ठेवलंय. ऊर्जा एकच आहे. ती ऊर्जा निराकार आहे. मुळात ती ऊर्जा आकारयुक्त नाहीये, निराकार आहे. पण ती या सगळ्या निर्जीव उपकरणांना प्रकाशित करते, चलरूप आणते त्याच्यामध्ये. पंखा थांबलाय, बटन चालू केलं, ती ऊर्जा आली, पंखा चालू झाला. ऊर्जा गेली, पंखा थांबला. आता थोड्या वेळाखाली एक लाईट गेली. इन्व्हर्टरनं काय केलं? ती जी काही ऊर्जा आली होती ती इन्व्हर्टरनं सेव्ह करून घेतली स्वतः. म्हणून लाईट गेली तरी इन्व्हर्टरनं आपली ऊर्जा दिली, जी त्यानं मूळ ऊर्जेकडून घेतली होती. MSCB सुद्धा एक प्रकारचं जनरेटरच आहे. त्यांनी सुद्धा वेगळी ऊर्जा संग्रहित केली. MSCBनं संग्रहित केलेली ऊर्जा आपल्याला पाठवली, त्यातली बरीचशी ऊर्जा आपण वापरली, त्यातली काही ऊर्जा पुन्हा इन्व्हर्टरमध्ये सेव्ह झाली. लाईट गेल्याबरोबर क्षणात ती ऊर्जा बल्बला देण्यात आली आणि पुन्हा बल्ब जसाच्या तसा चालू राहिला. ऊर्जा गेली की उपकरणं स्थिर होऊन जातात, उपकरणातली चलता थांबते. हे जसं निर्जीव उपकरणाबद्दल घडतं, तेच निर्जीव शरीराबद्दल घडतं. शरीर ही उपकरण आहे एक. याच्यामध्ये जेव्हा चैतन्य येतं तेव्हा हे उपकरण कामाला लागतं. मग यातल्या नसा कामाला लागतात, हृदय कामाला लागतं, यकृत, सगळी अवयव आपापल्या कामाला लागतात. श्वासोच्छवासाची प्रक्रिया सुरू होते, सगळं इंद्रिय काम करायला लागतात. अचलाच्या मागं चलाचीच प्रेरणा आहे. पण जे अचल आहे ते काही करतंय का? ते काहीच करत नाही. ते फक्त क्रियाशील होण्यासाठी आवश्यक असलेली आपली उपस्थिती देत असतं. ऊर्जा स्वतः काही करत नाही. ऊर्जा फक्त त्या उपकरणांमध्ये असते. केवळ तिचं असणं नसणं निर्जीवाच्या क्रियेला अक्रियेला कारण ठरतं. पण ऊर्जा सगळं असं करते असं नाही. ऊर्जा पंखा फिरवते का? तर नाही. ऊर्जेचं काम पंखा फिरवणं नाही. म्हणाल तर सगळी कामं ऊर्जा करते, म्हणाल तर कोणतंच काम ऊर्जा करत नाही. म्हणाल तर ऊर्जा पंखा चालवते, म्हणाल तर ऊर्जा AC चालवते, म्हणाल तर ऊर्जा इन्व्हर्टरमध्ये सेवही होते, म्हणाल तर ऊर्जा गाडी पण चालवते. ऊर्जा सगळं करू शकते. आणि म्हणाल तर ऊर्जा काहीच करत नाही.
जे करत असल्याचा भास होतो तो भास केवळ ऊर्जेच्या उपस्थितीमुळे झालेला आहे. ऊर्जेची उपस्थिती या सगळ्या क्रियेला कारणीभूत ठरलेली आहे. म्हणून ऊर्जा अक्रियच आहे. मग ती विज्ञानातली असो किंवा अध्यात्मातली असो, ऊर्जा अक्रिय आहे, पण तिच्यामध्ये सगळ्यांना क्रियाशील करण्याची ताकद आहे, सामर्थ्य आहे. याच अर्थानं भगवंत म्हणतायत की मी फक्त आहे आणि माझ्या केवळ असण्यानं सगळं घडतं, माझ्या केवळ उपस्थितीमुळे सगळ्या क्रिया घडतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तो परमात्मा कोणताही प्रतिसाद देत नाही, प्रतिक्रियाही देत नाही, तो फक्त असतो. पण आपण थोड्याशा सोप्या भाषेत हे समजून घेऊ की तो परमात्मा जो निर्गुण निराकार आहे, तो जीवांच्या कर्माला प्रतिसाद देतो. म्हणजे काय करतो, या गोष्टीचा थोडासा आणि थोडक्यात आपण आता विचार करूयात. तो विचार असा आहे की आपण सगळे त्याचे अंश आहोत. सगळं निर्जीव सजीव जे काही आहे ते सगळं त्याचंच आहे, त्यानंच भरलेलं आहे. सजीवातही तोच आहे, तसाच आहे, तितकाच आहे. निर्जीवातही तोच आहे, तसाच आहे, तितकाच आहे. त्याच्या असण्यात फरक नाही. म्हणून सगळ्यांची जी काही क्रिया आहे, जे काही घडतंय ते त्याच्याचसाठी घडतंय, त्याच्या असण्यामुळेच घडतंय. म्हणून एका अर्थानं सगळेजण जी काही क्रिया करतायत ती क्रिया म्हणजे त्या ईश्वराला, परमात्म्याला दिलेला प्रतिसादच आहे. जसं उपकरण ऊर्जा असलं, त्या ऊर्जेच्या उपस्थितीमुळं ते उपकरण त्या ऊर्जेला प्रतिसाद देतं. जर त्या पंख्यात बिघाड झाला असेल तर त्या ऊर्जेला ते प्रतिसाद देऊ शकत नाही. पण काही यंत्र असे आहेत की जे प्रतिसाद देतात, त्या ऊर्जेला प्रतिसाद देतात. पण ऊर्जा प्रत्येक ठिकाणी काम करते. ऊर्जा नाही अशी जागा नाही, ऊर्जा प्रत्येक ठिकाणी आहे. तसा परमात्मा प्रत्येक ठिकाणी आहे. याचाच अर्थ परमात्मा सगळीकडे आहे म्हणजे सगळेच जण परमात्म्याचे आराधक आहेत, उपासक आहेत. परमात्म्याचा उपासक नाही असा कुणीच नाही. सगळेजण परमात्म्याचे उपासक आहेत, कोणत्याही मार्गाने असो, सकारात्मक मार्गाने असो, नकारात्मक मार्गाने असो. कारण ऊर्जा दोन पद्धतीनं कार्यरत असते, सकारात्मक आणि नकारात्मक. ऊर्जेमध्ये धन ऋण दोन्ही प्रभार असतात. इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्स दोन्ही असतात आणि एक न्यूट्रॉन्स जे न्यूट्रल असतात. ह्या तिघांनीच ऊर्जा बनत असते. ब्रह्मा विष्णू महेश ही जी अध्यात्मातली त्रिसूत्री आहे ती या तीन गोष्टींचंच एक वेगळं रूप आहे. अध्यात्मातलं ते वेगळं रूप आहे. पण ऊर्जा म्हटली की त्याच्यामध्ये सकारात्मकता, नकारात्मकता आणि तटस्थता तिन्ही असते. आणि जेवढ्या काही सजीवांची तुम्ही तुलना कराल, वर्गीकरण कराल, तेव्हा तुम्हाला तीनच प्रकारचे जीव सापडतील. एक सकारात्मक, एक नकारात्मक आणि तिसरे तटस्थ. एक ईश्वरी अस्तित्वाला प्रतिसाद देणारे, त्याला जाणणारे, त्याला मांडणारे, त्याची आराधना करणारे, उपासना करणारे, त्याच्यात रमणारे, यांना आपण सकारात्मक म्हणू. दुसरे आहेत नकारात्मक, जे या ऊर्जेला नाकारतात, या ऊर्जेला टाळतात, या ऊर्जेपासून दूर पळतात, तिचं अस्तित्वच अमान्य करतात, तिचं अस्तित्व मान्य करणाऱ्यांना विरोध करतात. यांना आपण नकारात्मक जीव म्हणू. आणि तिसरे तटस्थ असतात. अनुभव आला तेवढ्या पुरतं मानतात, अनुभव नाही आला मानत नाही, तटस्थ असतात. पण हे तिघही कोणत्या ना कोणत्या प्रकारे ईश्वरी अस्तित्वालाच प्रतिसाद देत असतात. म्हणून प्रत्येक जण ईश्वराचाच भक्त आहे एका अर्थानं. आणि दुसरा अर्थ, ईश्वरही तुम्ही जसे आहात तशीच प्रतिक्रिया देत असतो. माऊली आता या श्लोकाचं वर्णन काय करतात बघूया. म्हणजे या निरूपणावर, या श्लोकावर आणखी थोडासा सूक्ष्म प्रभाव पडेल, सूक्ष्म असे अर्थ त्यातून उलगडतील. माऊली काय म्हणतात बघूया.
येरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई भजती तया मीही तैसाची भजे. अर्थात नाहीतरी असे पहा की ज्यांची जशी माझ्यावर भक्ती असते तशीच मीही त्यांच्यावर प्रीती करतो. पहिल्या भागाचं 11व्या श्लोकाच्या पूर्वार्धाचं जसंच्या तसं निरूपण माऊलींनी या पहिल्या ओवीमध्ये केलंय. येरवी तरी पाही, अर्जुना एरवी पाहायला गेलं तर जे जसे माझ्या ठिकाणी आहेत, जे जशी माझी भक्ती करतात, मीही त्यांची तशीच भक्ती करतो, तशीच त्यांच्यावर प्रीती करतो. याचा अर्थ सरळ आहे. भगवंत कोणतीही प्रतिक्रिया देत नाही, तो फक्त प्रतिसाद देतो. प्रतिक्रिया आणि प्रतिसाद हे दोन शब्द थोडेसे बारकाईनं समजून घेतले तर ही ओवी समजून घ्यायला सोपी जाईल. प्रतिक्रिया आणि प्रतिसाद. थोडक्यात समजून सांगायचं झालं तर एखाद्या डोंगरामध्ये आपण ओरडतो तेव्हा आपलाच ध्वनी आपल्याला ऐकू येतो. कधी कधी घरांमध्ये सुद्धा विशिष्ट असं एक वातावरण तयार झालं, हवेची एक विशिष्ट रचना तयार झाली की तुमचाच आवाज तुम्हाला ऐकू येतो. तो तुमचाच तुम्हाला ऐकू येणारा आवाज म्हणजे काय आहे तर त्याला म्हणतो आपण प्रतिसाद. आपलाच आपल्याला मिळालेला तो प्रतिसाद आहे. आणि प्रतिक्रिया म्हणजे काय? तुम्ही एखाद्याला बोललात आणि तुम्ही जे बोललात त्यात शिव्या असतील, निंदा असेल, ती समोरच्याच्या कानावर पडली आणि त्यांनी तुम्हाला कानाखाली मारली, ती झाली प्रतिक्रिया. प्रतिक्रियेमध्ये समोरच्याचं काहीतरी स्वतःचं समाविष्ट झालेलं असतं, सहभागी झालेलं असतं, त्याला आपण म्हणतो प्रतिक्रिया. परमात्मा कधीही प्रतिक्रिया देत नाही, तो फक्त प्रतिसाद देतो. प्रतिसाद शब्दाचा अर्थ तुम्ही जे करता त्याला जसंच्या तसं तो फक्त अनुमोदन देतो. अनुमोदन हा शब्द आणखी या अर्थाला गडद करतो, या अर्थाला आणखी स्पष्ट करतो. परमात्मा फक्त अनुमोदन देतो. अनुमोदन म्हणजे काय? अनुमोदकाचं काम आहे आधीचा जो कोणी बोलून गेलाय त्याच्या बोलण्याला केवळ साथ देणं. अनुमोदन मताशिवाय शक्य नाही. कुणीतरी मत मांडलं तर त्याच्या परिप्रेक्ष्यातच अनुमोदन देता येतं. प्रतिसादही तेव्हाच देता येतो जेव्हा समोरचा काही करेल तेव्हाच त्याला प्रतिसाद देता येतो. आणि परमात्मा प्रतिसाद देतो. आणि म्हणून तुम्ही काहीही न करता त्याच्याकडून जर काही अपेक्षा करत असाल तर तो तुम्हाला कोणताही प्रतिसाद देणार नाही. कारण प्रतिसादाला तुमची साध आवश्यक असते. कारण प्रतिसाद त्याच्यामध्ये साध आहे. साध म्हणजे हाक, साध म्हणजे क्रिया, साध म्हणजे भक्ती, साध म्हणजे प्रार्थना, साध म्हणजे आराधना, साध म्हणजे याचना, साध म्हणजे मागणी, साध म्हणजे क्रिया. तुम्ही काहीतरी करा, तुम्ही जे कराल त्याला तो प्रतिसाद देईल. आणि तुम्ही जे कराल त्याला तो प्रतिसाद देईल. तुम्ही सकारात्मक कराल तर सकारात्मकतेलाही तो प्रतिसाद देईल. तुम्ही नकारात्मक कराल तर तुम्हाला नकारात्मकतेलाही तो प्रतिसाद देईल. म्हणून तर पापी लोकांनाही प्रतिसाद मिळतो. प्रतिसाद देणारा एकच आहे, प्रतिसाद देणारे वेगळे नाही आहेत. जो नकारात्मक विचारांचा आहे त्याला नकारात्मकच प्रतिसाद मिळत जातात. जो वाईट विचार करत जातो तो वाईटच बनत जातो. का बनतो? तर त्या चैतन्याचं जेव्हा आपण विवेचन केलं तेव्हा एक गोष्ट आपण मागे सांगून गेलो की या विश्वामध्ये जशी चैतन्य आहेत तसेच सूक्ष्म जीव सुद्धा आहेत. सूक्ष्म जीव म्हणजे काय? तर माया विशिष्ट चैतन्य. अशीही काही ऊर्जा या जगामध्ये, या विश्वामध्ये आहे ज्या ऊर्जेमध्ये वासना आहे, ज्या ऊर्जेमध्ये नकारात्मकता आहे, ज्या ऊर्जेमध्ये विकार आहेत. अशा काही ऊर्जा आपल्या आजूबाजूला आहेत आणि त्या ऊर्जा कार्यरतही असतात.
त्याला आपण नकारात्मक एनर्जी, नकारात्मक ऊर्जा म्हणतो. कधी कधी काही काही ठिकाणी तशा प्रकारचे विचार, तशा प्रकारची ऊर्जा केंद्र कार्यरत असतात. स्मशानभूमीमध्ये विशिष्ट प्रकारची ऊर्जा कार्यरत असते. मंदिरामध्ये विशिष्ट प्रकारची ऊर्जा कार्यरत असते. बागेमध्ये विशिष्ट प्रकारची ऊर्जा कार्यरत असते. तुम्ही अनुभवही घेत असाल. मंदिरात गेल्यावर जी भावना आपल्या मनोविश्वामध्ये उमटते, ती भावना स्मशानात गेल्यावर उमटत नाही. प्रयत्न करून बघा. स्मशानात गेल्यावर आपलं मनोविश्व बदलतं. मंदिरात गेल्यावर आपलं मनोविश्व बदलतं. एखाद्या साधू संतांच्या सहवासात गेल्यावर आपलं मनोविश्व बदलतं. एखाद्या वाईट माणसाच्या सहवासात गेल्यावर आपलं मनोविश्व बदलतं. का? तर त्या ज्या ऊर्जा आहेत, त्या ऊर्जा आपोआप त्या ऊर्जेला अनुकूल असलेल्या जागी जात असतात. म्हणून मंदिराच्या ठिकाणी सात्विक ऊर्जा केंद्रित होत असते. असे सात्विक आत्मे त्या मंदिराच्या आजूबाजूला असतात. तुम्ही अनुभवा न अनुभवा, पण तुमच्या मनोविश्वावर त्या ऊर्जा परिणाम करत असतात. तुम्ही जेव्हा नकारात्मक ठिकाणी जाता, जिथं खूप खून झालेत, रक्त सांडले, अपघात झालाय, अशा ठिकाणी त्या नकारात्मक ऊर्जांची केंद्र तिथं तयार होतात. आणि म्हणून जुनी लोक म्हणायची की तोंडातून कधी वाईट बोलू नये माणसानं, कारण अशा काही ऊर्जा आजूबाजूला फक्त तथास्तु तथास्तु म्हणत असतात. सकारात्मकही ऊर्जा तथास्तु तथास्तु म्हणतात, नकारात्मक ऊर्जाही तथास्तु तथास्तु म्हणतात. का? तर त्या ऊर्जांना, मी आधी आपण हे बघितलंय की सगळ्यात चांगले आत्मे जे आहेत त्यांनाही शरीर लवकर मिळत नाही, आणि सगळ्यात वाईट आत्मे जे आहेत त्यांनाही लवकर शरीर मिळत नाही. मधल्या सगळ्यांना लवकर शरीर मिळतात. म्हणून हे दोन्ही जे आत्मे आहेत, ज्या ऊर्जा म्हणू आपण त्यांना, त्या सारख्या या ब्रह्मांडामध्ये, या विश्वामध्ये, या पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतात आणि त्या तथास्तु तथास्तु म्हणत असतात. म्हणून माणसानं नेहमी चांगला विचार करावा, चांगलं होईल असं म्हणत राहावं, कारण तथास्तु येत राहतं. तुम्ही वाईट बोलत राहाल तर त्यालाही ते तथास्तु येतं. आणि म्हणून वाईट विचार करायचं नाही, वाईट बोलायचं नाही, नेहमी सकारात्मक राहायचं. कारण त्या सकारात्मकतेला सकारात्मक ऊर्जा प्रतिसाद देतात आणि नकारात्मकतेला नकारात्मक ऊर्जा प्रतिसाद देतात. आणि म्हणून पुन्हा तेच, ऊर्जा ऊर्जा म्हणून काही करत नाही. ऊर्जेची उपस्थिती फक्त प्रतिसाद देते, आणि तो प्रतिसाद म्हणजे भगवंताचं. जे जसं मला भजतात मी त्यांना तसाच भजतो. जे माझ्यावर जसं प्रेम करतात मी त्यांच्यावर तसंच प्रेम करतो. जे जैसे माझ्या ठाई, जे जसे माझ्या ठिकाणी भजती तया मीही तैसाची भजे. मीही त्यांच्यावर तेवढंच प्रेम करतो, जेवढं पुढून येईल तेवढंच. श्रीकृष्ण परमात्म्याचं सोपं सूत्र आहे. प्रेम कराल प्रेम मिळेल, शत्रुत्व कराल शत्रुत्व मिळेल. जेवढं प्रेम तेवढं प्रेम, जेवढं शत्रुत्व तेवढं शत्रुत्व. यातून एक संदेश दिलाय भगवंतानं, एक तत्वज्ञान सांगितलंय की ते चैतन्य केवळ प्रतिसाद देतं, प्रतिक्रिया देत नाही. म्हणून तुम्ही चांगल्या भावनेनं त्याच्याकडे गेलात तर तुमचं चांगलं होईल, वाईट भावनेनं त्याच्याकडे जाल तर वाईट होईल. आणि केवळ चांगलं कराल तर तुमचं चांगलंच होईल. मग त्याला तुम्ही मागा न मागा, कारण तुमची क्रिया ही त्याला दिलेला प्रतिसादच आहे. कारण ती क्रिया सुद्धा त्याच्याच उपस्थितीमुळे घडलेली आहे. त्यामुळे ती क्रिया म्हणजे भक्तीच आहे, भक्तीपेक्षा ती वेगळी नाहीये. मी नेहमी म्हणतो की सायंटिस्ट सुद्धा भक्त आहेत, गायक सुद्धा भक्त आहेत, शेतकरी सुद्धा देवाचा भक्त आहे, पूजक आहे. तुम्ही जे कर्म करताय ते सगळे कर्म त्याचेच आहेत, कारण त्याच्या उपस्थितीमुळे सगळं घडतंय. त्याच्या उपस्थितीमुळे एखादा शिक्षक शिकवतो, त्याच्याच उपस्थितीमुळे शेतकरी शेती करतो, त्याच्याच उपस्थितीमुळे संशोधक संशोधन करतो, त्याच्याच उपस्थितीमुळे गायक गायन करतो, त्याच्याच उपस्थितीमुळे वादक वाजवतो, त्याच्याच उपस्थितीमुळे चालक चालवतो, त्याच्याच उपस्थितीमुळे वाहक वाहकत्व करतो. त्याच्याच उपस्थितीमुळे सगळं होतं. पण तो काहीच करत नाही, तो फक्त प्रतिसाद देतो.
देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावतः भजनशीळ, झाले असे केवळ माझ्या ठाई. अर्थात हे बघ, याच्या यावत सर्व मनुष्य मात्रांचा आत्मा मी आहे आणि आत्मावरच सर्व जीवांचे प्रेम असते. अर्थात सर्व जीव माझेच भक्त आहेत, कारण त्याचाच अंश आहे सगळ्यांमध्ये. ऊर्जा वेगळी नाहीये. आपण भारतात बसलोय, अमेरिकेमध्ये असलेली ऊर्जा वेगळी आणि भारतात असलेली ऊर्जा वेगळी असं नाही. ऊर्जा एकच आहे. उपकरणाची प्रक्रिया वेगवेगळी असू शकते, उपकरणं वेगवेगळी असू शकतात, ऊर्जा एकच आहे. ऊर्जेमध्ये फरक नाही. म्हणून तुम्ही भारतातला पंखा अमेरिकेत नेला तर तिथंही तो चालू शकतो, कारण ऊर्जा एकच काम करते. जगात कुठेही जा, ऊर्जा एकच आहे. ऊर्जेमध्ये फरक नाहीये. आणि त्या ऊर्जेचे आपण अंश आहोत. म्हणजे आपण जे काही करतोय त्याचा साक्षीदार सर्वे सर्वा तोच आहे. म्हणून याला थोडंसं लौकिक पातळीवर आपल्याला लक्षात यावं, या भाषेवर भगवंत सांगतायत. देखे मनुष्य जात सकळ. इथं मनुष्य जात शब्द वापरलाय, पण मनुष्य जात ही मर्यादित असलेली संकल्पना आहे. सगळे जीव, माणूसच जात नाही, सगळेच जीव स्वभावतः भजनशील. ते भजनशीलच आहेत. भजनशील याचा अर्थ काय? भजन म्हणजे ईश्वराचा प्रतिध्वनी म्हणजे भजन. भजन करतो म्हणजे काय करतो आपण? आपण आपल्यातल्याच परमात्म्याला आपणच आळवतो, त्याच्याच साक्षीनं त्यालाच आळवतो, त्याच्याच ताकदीनं त्यालाच आळवतो. किती मजा आहे बघा. देवाला आपण नैवेद्य देतो. तो नैवेद्य ज्या पदार्थांचा बनवलाय, ते पदार्थ बनवणारा कोण? तोच. त्या पदार्थांना जमिनीतून बाहेर काढणारा कोण? तोच. ते पदार्थ बनवण्यासाठी ज्या वस्तू लागतात त्या बनवणारा कोण? तोच. ते पदार्थ हाताने बनवणारा कोण? तोच. आणि भोग घेणारा कोण? तोच. देणाराही तोच, घेणाराही तोच. म्हणून आपण त्याचेच अंश आहोत आणि त्याच्याच साठी आपलं भजन चालू आहे. वाईट वाईट भावनेनं बसतो, चांगला चांगल्या भावनेनं बसतो, पण दोन्ही ठिकाणी भजनच आहे, कारण दोन्ही ठिकाणी प्रतिसादच आहे. पण परी ज्ञाने विन नाशिले, जे बुद्धी भेदासी आले, तेनेची त्या कल्पिले अनेकत्व. अर्थात परंतु ज्ञांना ज्ञान नसल्यामुळे त्यांच्या बुद्धीत द्वैत उत्पन्न होऊन मी जो एक, त्या माझ्या ठिकाणी ते अनेकत्वाची कल्पना करतात. आता भावना एकच, पण ती भावना वाईटात वाईट रूपानं, चांगल्यात चांगल्या रूपानं का अस्तित्वात येते? बघा, ऊर्जा चांगलंही काम करते, वाईटही काम करते. ऊर्जा एखाद्याचा जीव वाचवूही शकते, ऊर्जा एखाद्याचा जीव घेऊही शकते. विजेचा धक्का लागला तर माणूस मरूही शकतो आणि त्याच विजेचा वापर करून ऑपरेशन केल्यावर जीव वाचवूही शकतो. ऊर्जा जीव घेऊही शकते, ऊर्जा जीव वाचवूही शकते. पण ऊर्जा जीव घेतही नाही, ऊर्जा जीव वाचवतही नाही. ऊर्जा फक्त असते, पण तिच्या त्या असण्याला तुम्ही चुकीच्या पद्धतीनं साध घातली की ती तुम्हाला चुकीच्या पद्धतीनं प्रतिसाद देणार. तुम्ही त्या विजेला चुकीच्या पद्धतीनं हाताळला तर तुमचा ती जीव घेईल. ती घेत नाही, तुमची चूक तुमचा जीव घेते. विजेच्या धक्क्यानं एखादा माणूस मेला म्हणून आपण विजेला दोषी ठरवत नाही. एकतर दुर्दैव म्हणून त्या माणसाचं जो मेलाय विजेच्या धक्क्यानं, किंवा त्या विजेच्या उपकरणामध्ये काहीतरी चूक झाली असं म्हणू, किंवा त्या विजेचं उपकरण हाताळणाऱ्यानं त्यात काहीतरी फॉल्ट केला असं म्हणू. विजेला दोष देता येणार नाही, कारण वीज केवळ आहे आणि जी केवळ आहे ती चांगलंही काही करत नाही, वाईटही काही करत नाही, ती प्रतिसाद देते. पण याचं ज्याला ज्ञान नाही, या ऊर्जेबद्दल ज्याला ज्ञान नाही, त्या ऊर्जेबद्दल ज्याच्या मनात श्रद्धा नाही, तो ऊर्जेमध्ये भेद निर्माण करतो. त्याला मग ऊर्जामध्ये भेद दिसायला लागतात. परी ज्ञाने विन नाशिले, जे बुद्धी भेदाशी आले, ज्ञान नसल्यामुळे त्यांच्यात भेद उत्पन्न झाला. हा देव वेगळा, तो देव वेगळा. हा देव चांगला, तो देव वाईट. राम चांगला, कृष्ण वाईट.
कृष्ण चांगला, राम वाईट. विष्णू चांगला, महादेव वाईट. महादेव चांगला, ब्रह्मदेव वाईट. आपण देवांमध्ये भेद करायला लागतो, चैतन्यामध्ये भेद करायला लागलो, विजेमध्ये पण भेद करायला लागलो. हे अज्ञानाचं कारण आहे. अज्ञान असलं की भेद निर्माण होतो. ज्ञान असलं की अभेदता मनामध्ये येते. ज्ञाने विननाशिले, जे बुद्धिभेदाशी आले तेनेची त्या कल्पिले अनेकत्व. आणि त्या बुद्धिभेदामुळं, त्या अज्ञानामुळं एकाच्याच ठिकाणी अनेकाची कल्पना झालेली आहे. म्हणून अभेदी भेदू देखती, यया अनाम्या नामे ठेविती, देवी देवो म्हणती अचर्चाते. अर्थात म्हणून माझ्या अद्वैत स्वरूपात ते द्वैत पाहतात. मी नामरूपातीत असता माझे ठिकाणी अनेक नामरूपांची कल्पना करतात व मी शब्दातीत असून मला कोणी देव कोणी देवी असे म्हणतात. हे अज्ञानाचंच लक्षण भगवंतानं सांगितलंय. हे भक्तांमध्येही या प्रकारचं अज्ञान तुम्हाला दिसेल, साधकांमध्येही या प्रकारचं अज्ञान तुम्हाला दिसेल. दत्तात्रय वेगळे, स्वामी समर्थ वेगळे, साईबाबा वेगळे, विठ्ठल वेगळा, ज्ञानोबाराय वेगळे, तुकोबाराय वेगळे, बाकीचे संत वेगळे, बाकीचे देव वेगळे. आपल्याकडं तर देवांची संख्या खूप आहे, 33 कोटी. 33 कोटी देव म्हणजे काय? 33 कोटी देव असू तरी शकतील का? देव एकच आहे, चैतन्य एकच आहे, आत्मरूपता एकच आहे, परमात्मा एकच आहे. मग ही अनेकता का? तर त्या चैतन्यामध्ये जी माया संपर्कात आलेली आहे, त्या मायेच्या संपर्कामुळे त्या चैतन्यात ती विविधता दिसतीये. पंख्यातही तीच वीज, पण पंख्यात वेगळ्या रूपानं रिॲक्ट करते. एसी मध्ये तीच वीज, पण एसी मध्ये ती वीज वेगळ्या पद्धतीनं रिॲक्ट करते. कूलरमध्ये वेगळ्या पद्धतीनं रिॲक्ट करते, लॅपटॉपमध्ये वेगळी रिॲक्ट करते, मोबाईलमध्ये पुन्हा वेगळी रिॲक्ट करते, कॅमेऱ्यात पुन्हा वेगळी रिॲक्ट करते. ऊर्जा एकच, सेलमध्ये असते तेव्हा वेगळी, इन्व्हर्टरमध्ये साठवली जाते तेव्हा वेगळी, MACB मध्ये असते तेव्हा वेगळी, स्पार्क होतो तेव्हा वेगळी. एकच ऊर्जा वेगवेगळ्या पद्धतीनं रिॲक्ट होते. पण या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जो रमला त्याचं लक्ष आकारावर, उपकरणावर, साधनांवर गेलं, भेदावर गेलं, आकारावर गेलं, वेगवेगळेपणावर गेलं. म्हणून ते अज्ञान आहे. सत्याकडं केलेलं ते दुर्लक्ष आहे. आणि म्हणून माऊली म्हणतायत, म्हणून अभेदू भेदू देखिते. जे अभेद आहे, जे निर्गुण निराकार आहे, त्याच्या ठिकाणी सगुण साकारता बघतात आणि मग त्यांना आकार दिसेल. हा देव वेगळा, तो देव वेगळा. 33 कोटी, इथं कोटी शब्दाचा अर्थ आहे प्रकार. कोटी म्हणजे करोड या अर्थानं नाही, कोटी या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ होतो प्रकार. एकच चैतन्य जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचं काम करायला लागतं, त्याच्यामध्ये रुद्र मांडले गेलेत, ते वेगवेगळे 33 कोटी देव आहेत. म्हणजे 33 प्रकारच्या देवता आहेत, प्रकार. आणि हे प्रकार कशामुळे पडले? त्या चैतन्याच्या ठिकाणी माया विशिष्ट चैतन्य जेव्हा ते बनलं, तेव्हा त्या मायेच्या संपर्कामुळं त्या चैतन्यात थोडे बदल झाले, त्यांचं काम बदललं. वारा ही त्या चैतन्याचं रूप आहे, पण वारा हे मायाधिष्ठित चैतन्य वेगळ्या पद्धतीनं काम करतं. पंचमहाभूत ही त्याच ईश्वराची वेगळी रूप आहेत, फक्त आकार बदलल्यामुळं काम बदलल्यासारखं वाटतं. आणि म्हणून अभेदू भेदू देखती, यया अनाम्या नामे ठेविती. आणि ज्याला नावच नाही त्याला नावं ठेवायला लागतात, त्याच्या कोट्या करायला लागतात, त्याचे प्रकार करायला लागतात. आणि ज्याचं लक्ष प्रकारांवर आहे, ज्याचं लक्ष भेदावर आहे, ज्याचं लक्ष आकारावर आहे, तो अभेदापासून दूर गेलाय, तो अनामापासून दूर गेलाय, तो निर्गुण निराकारापासून दूर गेलाय, तो ब्रह्मापासून, चैतन्यापासून, परमात्म्यापासून वेगळा झालाय. आणि म्हणून यया अनाम्या नामे ठेविती, जो अनाम आहे त्याला नावं ठेवायला लागतात. देवी देवो म्हणती अचर्चा ते, त्याला लिंगभेदही त्याच्यात करतात. देवही तोच, देवीही तोच, स्त्रीही तोच, पुरुषही तोच, आणि नपुसक लिंगही तोच.
त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे या जगात. पण तरी ते भेद आपण करतो, कारण तो यातला कुणीच नाही आणि म्हणाल तर सगळा तोच आहे. पण ते भेद लक्षात येतात ते अज्ञान, आणि अभेद लक्षात येतं ते ज्ञान. एवढं सोपं सूत्र आहे. जे सर्वत्र सदा सम, ते तर विभाग अधमोत्तम, मती वशे संभ्रम विवंचिती. अर्थात माझे स्वरूप सर्वत्र सदासम असताना त्यांना भ्रम उत्पन्न होऊन आपापल्या बुद्धीप्रमाणे ते माझ्या ठिकाणी अधमोत्तम विभागाची कल्पना करतात, आपापल्या बुद्धिभेदाप्रमाणे. म्हणून मी नेहमी म्हणतो, प्रत्येकाचं ज्ञान केवढं? ज्याच्या त्याच्या अकले एवढं. जेवढी ज्याची पात्रता तेवढी त्याची अक्कल. ज्ञान कसं आहे तर अबाधित आहे, निर्गुण निराकार आहे. पण आपला साचा केवढा आहे? पाणी किती आहे समुद्रात? भरपूर आहे. कुणी तांब्यात घेतंय, कुणी ग्लासात घेतंय, कुणी चमच्यात घेतंय, कुणी नदीमध्ये विहिरीत घेतंय, कुणी एखादा मोठा तलाव बांधून तलावात घेतंय, खाडीत घेतंय कुणी. पाणी एकच आहे. तुमच्या पात्रतेप्रमाणे तुम्ही ते घेताय. मर्यादा तुमच्या पात्राला आहे, मर्यादा तुमच्या समजाला आहे, मर्यादा तुमच्या विचाराला आहे. म्हणून जे सर्वत्र सदासम, जे सर्व ठिकाणी सारखं आहे. असं नाहीये की ऊर्जा माझ्यात कमी आहे तुमच्यात जास्त आहे, तुमच्यात जास्त माझ्यात कमी आहे, असं काही नाही. ऊर्जा सगळीकडे सम आहे आणि सर्वदा आहे. काल होती आज नाही. लहान मुलामध्ये ऊर्जा जास्त आहे, म्हातारपणात ऊर्जा कमी झाली असं नाहीये. त्या ऊर्जेची अभिव्यक्ती क्षीण झाली, उपकरण क्षीण झाले. पंखा नवीन घेतला की फुल स्पीडनं चालतो, नंतर हळूहळू त्याचा स्पीड कमी होतो. म्हणजे काय ऊर्जा म्हातारी झाली का? त्यातली नाही. ऊर्जा तीच आहे, फक्त प्रतिसाद मंदावलाय उपकरणाच्या मर्यादेमुळं. तसं ते चैतन्य नेहमी तेवढंच होतं आणि नेहमी होतं, सर्वत्र सदा आणि सम. बघा, 3 विशेषण आहेत त्या चैतन्याची. एक तर सर्वत्र, ते चैतन्य नाही अशी जागा नाही. सदा म्हणजे ते काल होतं आज आहे उद्या नाही असं नाही, सदा आहे म्हणजे आहे. आणि सम, आणि समान आहे सगळीकडं, इथं कमी तिथं जास्त असं नाहीये. सर्वत्र सदा आणि सम ही 3 विशेषणं आहेत. ते तर विभाग अधमोत्तम, आणि अशा ठिकाणी विभाग लोक काढतात. आणि विभागामध्ये अधमोत्तम, हा विभाग चांगला हा निम्न, हा देव श्रेष्ठ तो देव. मी असे वाद ऐकलेत. म्हणजे राम म्हणजे विष्णू तर महादेवाची पूजा करतो म्हणून आमचा महादेव श्रेष्ठ, म्हणून शैव आनंदात. आणि वैष्णवांना वाटतं शिव तर विष्णूचे उपासक म्हणून विष्णू श्रेष्ठ, म्हणून वैष्णव आनंदात. आणि मध्ये शाक्त पंथवाल्यांना वाटतं की हे दोघंही आमच्या देवीचे भक्त आहेत म्हणून आमची देवी श्रेष्ठ. पण हे अधमोत्तम जे काही विभागनीय आहे, हे मतिवशे संभ्रम. माऊलींनी खूप सुंदर शब्द वापरलाय, मतिवशे संभ्रम. मतिवशे शब्दाचा अर्थ आहे आपापल्या बुद्धीप्रमाणे, विवंचिती म्हणजे कल्पना करतात, आपापल्या बुद्धीप्रमाणे कल्पना करतात. ज्याला जे दिसतं त्याच्याप्रमाणे ते त्याचं वर्णन करतात. पंचीकरण मराठीमध्ये, पंचीकरण मराठी नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथात आणि महानुभावांच्या लीळा चरित्रामध्ये सुद्धा हा दृष्टांत चक्रधरांनी सांगितलेला आहे. आपल्या उपासकांना एकच गोष्ट थोड्या वेगवेगळ्या रूपात आलेली आहे की काही आंधळे हत्तीच्या जवळ आले आणि एका आंधळ्यानं हत्तीचं शेपूट पकडलं, एका आंधळ्यानं हत्तीचा पाय पकडला, एका आंधळ्यानं कान पकडला, एका आंधळ्यानं सोंड पकडली, एका आंधळ्यानं दात पकडला. आणि मग हे सगळे आंधळे त्या हत्तीचं वर्णन करायला लागले. एक जण म्हणाला हत्ती ना अशी निमुळती आहे झाडूसारखी, एक जण म्हणाला हत्ती ना खांबासारखा आहे, मोठाच्या मोठा खांब, एक जण म्हणाला असा दंड गोलाकार आहे वाकडा तिकडा.
एक जण म्हणाला असा नोकदार अनुकुचीदार होत जातो असा तो हत्ती आहे. एक जण म्हणाला सुपासारखा आहे. कानाला हात लावलेल्याला तो हत्ती सुपासारखा वाटला, पायाला हात लावलेल्याला तोच हत्ती खांबासारखा वाटला, शेपटीला हात लावलेल्या आंधळ्याला तोच हत्ती झाडूसारखा वाटला, सोंडेला हात लावलेल्याला दंडगोलाकार असा तो हत्ती वाटला, वाकडा तिकडा. मग हत्ती नेमका कसा? या सगळ्यांना एक केलं तरी हत्तीचं वर्णन होणार नाही, याच्याही पलीकडे तो हत्ती असणार. तसा परमात्मा कसा? ज्यानं जसं वर्णन केलं तसाही, आणि ज्यानं जसं वर्णन केलं ते सगळं एकत्र करूनही जो बाजूला राहतो तो परमात्मा. सगळी वर्णनं त्याचीच आहेत, पण सगळी वर्णनं एकत्र करूनही त्याचं परिपूर्ण वर्णन होऊ शकत नाही, असा तो परमात्मा. पण मती वशे संभ्रम विवंचित, आपापल्या बुद्धीप्रमाणे सगळेजण भ्रमानं आपापल्या त्याची कल्पना करतात, आपापल्या कुवतीप्रमाणे त्याचं वर्णन करतात. भगवंताबद्दल तुम्ही जे बोलाल ते सत्य आहे. तुम्ही म्हणाल देव काहीच करत नाही, काहीच करत नाही. तुम्ही म्हणाल देव करतो, करतो, सगळं करतो, तर सगळं करतो. तुम्ही जे म्हणाल ते परमात्म्याला लागू पडतं. जे म्हणाल ते लागू पडतं. का? तर परमात्मा प्रतिक्रिया देत नाही, तो फक्त प्रतिसाद देतो. म्हणून पाप्यालाही तो तितकाच प्रतिसाद देतो जितका तो पुण्यवानाला देतो. म्हणून आपण सुरुवात करायची, मग प्रतिसादही तसा समोरून येईल. पुढे भगवंत काय म्हणतात बघूया. कांक्षतः कर्मणां सिद्धिं यजंत इह देवताः क्षिप्रम हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. अर्थात कर्मफलाच्या प्राप्तीची इच्छा करणारे पुरुष या लोकी देवतांचे यजन करतात, कारण या मनुष्य लोकात कर्मापासून फलाची सिद्धी त्वरित होते. पुन्हा ते सूत्र लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की या पृथ्वीवर चैतन्याला राहण्यासाठी, वावरण्यासाठी अनुकूल जागा आहे. असं चैतन्य जे माया विशिष्ट आहे, ज्याला आपण सूक्ष्म शरीर म्हणतो, त्या सूक्ष्म शरीरांना वावरण्यासाठी अनुकूल जागा या पृथ्वीवर आहे, अन्य ग्रहांवर नाही. इथं ती अनुकूलता आहे त्या ऊर्जांना वावरण्याकरता, आणि याच्यातूनच देवता जन्माला येतात. बघा, गावोगाव देवता असतात, ग्रामदेवता म्हणतात. हेंदरी शेंदरी दैवते, कोणती पूजी भूते खेते, आपुल्या पोटाजी रडते, मागतीशी ते अवदान तुकोबाराय म्हणतात. ती हेंद्री शेंद्री दैवत कोण आहेत? ती अशीच सूक्ष्म शरीर आहेत की ज्या सूक्ष्म शरीरांमध्ये काहीतरी करायची इच्छा आहे, पण करण्यासाठीचं शरीर नाहीये. मग शरीरधाऱ्यांना ते प्रतिसाद देतात, थोडी मदत करतात, त्याला अनुकूल असं काहीतरी करतात. आणि एखाद्याला त्याच्याबद्दल काही अनुभव आला की तो त्याला देव मानायला लागतो, त्याची पूजा करायला लागतो. एखाद्यानं कुठंतरी जाऊन काही एखाद्या नवस बोलला, तो पूर्ण झाला की झाला त्या दगडाचा देव. कधी कधी अशा सूक्ष्म ऊर्जा प्रतिसादही देतात, आणि म्हणून मग त्या ऊर्जांकडे लोकही एकत्रित होतात. माऊली म्हणतायत, मग नाना हेतू प्रकारे यथोचिते उपचारे मानिनी देवतांतरे उपासिती. अर्थात मग मनात अनेक कामना धरून ज्या ज्या देवता त्यांनी मानल्या असतील त्या त्या देवतांचे योग्य उपचारांनी यथाविधी पूजन करतात. एखादी देवता आहे, त्या देवतेकडं तुम्ही काहीतरी मागितलात किंवा तुम्हाला काहीतरी मिळावं असं वाटतं, असं वाटल्याबरोबर तुम्हाला ते देण्याची इच्छा असलेल्या काही सूक्ष्म देवता तिथं येतात. देवता शब्दाचा अर्थ आहे सकारात्मक ऊर्जांनी वेष्टित असलेलं चैतन्य म्हणजे देवता. पिशाच भूत म्हणजे काय? नकारात्मक ऊर्जेनं वेष्टित असलेलं चैतन्य म्हणजे भूत पिशाच. याच्यापेक्षा वेगळा फरक काही नाही. देवतेमध्येही चैतन्य तेच आहे, राक्षसात भूतातही चैतन्य तेच आहे. फक्त मायेच्या प्रभावामुळं जी वासना त्यांच्यातली आहे ती वेगवेगळी आहे. देवतांमध्येही वासना आहे, ती सकारात्मक वासना आहे, सत्वगुण आहे त्यांच्यामध्ये. दुसरा आहे तो तमोगुण, त्यांना आपण विभूत पिशाच म्हणू.
काही सत्वगुणी आत्मे आहेत. या 3 प्रकारचे आत्मे आहेत. कारण प्रकृतीच 3 गुणांनी वेष्टित आहे. फरक परमात्म्यात नाही. परमात्मा सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी नाही. माया आहे. माया सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी आहे. परमात्मा ब्रह्म त्रिगुणात्मक नाही. तो त्रिगुणाच्या पलीकडे आहे. आणि म्हणाल तर 3ही गुण त्याचेच आहेत. आणि अशा ज्या सकारात्मक ऊर्जांनी युक्त अशा देवता आहेत, त्या देवतांकडे काही जण मागणी करतात म्हणण्यापेक्षा एखाद्याला काही मनात भावना आली, मला हे मिळावं, हे मला मिळालं तर मी हे करीन, तर असं मनात आणल्याबरोबर ती भावना ज्या ज्या आत्म्यांची आहे असे आत्मे तुमच्या जवळ येतात आणि ते आत्मे तुमची इच्छा पूर्ण करतात. आणि ती इच्छा पूर्ण झाली की तुमची त्या देवतावर श्रद्धा बसून जाते. कुबेराची उपासना करणारे आहेत काही, नावं काहीही द्या. बघा, म्हणाल तर गणपती देवता आहे, म्हणाल तर विठ्ठल देवता आहे, आणि म्हणाल तर विठ्ठल परमात्माही आहे, म्हणाल तर विठ्ठल ब्रह्मही आहे. पुन्हा सूक्ष्मपणे समजून घेतलं पाहिजे. आपण उपासक आहोत, आराधक आहोत, आपण काय करतो ते नीट समजून घेतलं पाहिजे. तुम्ही गणपती पुढं नवस बोललात म्हणजे तुम्ही गणपतीला देवता बनवलं. मागणी देवतेकडेच होते, मागणी परमात्म्याकडे होत नाही. देवतेकडे केलेली मागणी पूर्ण होऊ शकते. थोडासा फरक लक्षात घ्या. मग नाना हेतू प्रकारे यथोचिते उपचारे, मग वेगवेगळ्या प्रकारानं वेगवेगळ्या उपचारानं मानिनी देवतांतरे उपासित, आणि लोक उपासना करतात. मग तुम्ही गणपतीची देवता म्हणूनही उपासना करू शकता, विठ्ठलाची उपासना तुम्ही देवता म्हणूनही करू शकता. विठ्ठलाकडे नवस केला म्हणजे तुम्ही विठ्ठलाला देवता बनवलं. आमच्या संतांनी कधी पांडुरंगापुढे काही मागितलं नाही, कारण त्यांनी पांडुरंगाला देवता मानलंच नाही, त्यांनी त्याला परमात्मा मानलंय. आणि परमात्म्याकडे मागणी होत नसते, मागणी देवतेकडे होते, आणि देवता मागणी पूर्णही करते. परमात्म्याकडे मागणी होत नाही. म्हणून तुम्ही ज्याची उपासना करता त्याला देवता बनवायचं की परमात्मा हे तुमच्यावर अवलंबून आहे. उपासना कशीही करा, तुमची उपासना त्या देवतेचा स्तरही निश्चित करत असते. म्हणून संतांना भेटलेला विठ्ठल हा परमात्मा आहे. नवसासाठी गेलेल्या व्यक्तीसमोरचा तो विठ्ठल देवता आहे. संशोधक म्हणून मूर्तीचा अभ्यास करण्यासाठी गेलेल्याच्या समोर तो विठ्ठल एक मूर्ती आहे. एखादा भौतिकवादी तिथं गेला तर त्याच्यासाठी विठ्ठल केवळ एक मटेरियल आहे. आणि आत्मनिष्ठ महात्मा गेला की त्याच्यासाठी विठ्ठल निर्गुण निराकार ब्रह्मतत्व आहे. तुमच्यावर अवलंबून आहे. मग नाना हेतू प्रकारे यथोचिते उपचारे मानिली देवतांतरे उपासिती, ते तर जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त, परी ते कर्मफळ निश्चित ओळखतो. अर्थात मग मनात जशी इच्छा केली असेल तसेच सर्व प्रकारे त्यांना फळ मिळते, परंतु ते त्यांच्या कर्माचे फळ आहे असेच तू निश्चित समज. ते वेगळं काही देत नाहीत. मग जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समज, जे त्यांच्या मनात येईल त्याप्रमाणेच त्यांना मिळतं. का तर मनात काय येतं तर ते मनात येण्यासाठी आपण काहीतरी क्रिया केलेली असते, आणि मनात आल्यावर ती पूर्ण करण्यासाठीही आपण काहीतरी क्रिया करतो. ती क्रियाच फळ देत असते. मग जे जे अपेक्षित, जे जे काही त्यांना अपेक्षित आहे, इच्छा आहे, ते तैसेची पावती समजतं. त्यांना सगळं ते मिळतंच, परी ते कर्मफळ निश्चित ओळखतो. त्यांना त्यांच्या कर्माचंच ते फळ मिळालेलं असतं, वेगळं काहीही नाही. वाचोनी देते घेते आणिक, निभ्रांत नाही सम्यक, एथ कर्मची फळ सूचक मनुष्य लोकी. अर्थात एरवी नीट विचार केला असता येथे देणारा व घेणाराही निसंशय दुसरा कोणी नसून या मनुष्य लोकात कर्मच फळ देणारे आहे.
तुमचं कर्मच तुम्हाला फळ देतं. तुमची क्रियाच तुमची भविष्यातली क्रिया निश्चित करते. तुम्ही उद्या काय असणार आहात हे तुमचा आजचा वर्तमान निश्चित करतो. आणि तुम्ही आज जे आहात ती तुमची भूतकाळाची प्रतिक्रिया आहे, प्रतिसाद आहे. भूतकाळात तुम्ही जे केलंय त्याला आता तुम्ही क्रियाशील रूप देत आहे. आणि आता तुम्ही जे करताय त्यातून तुम्ही तुमचं भविष्य निर्माण करताय. आणि तुम्हाला जे काही मिळतंय ते सगळं काही तुमच्या कर्माप्रमाणेच तुम्हाला मिळतंय. जे क्षेत्री जे पेरिजे ते वाचुनी आन निपजे, का पाहिजे तेची देखीजे दर्पण आधारे. आता याच्यासाठी माऊलींनी 2 दृष्टांत दिलेत बघा. ज्याप्रमाणे शेतात जे पिरावे त्यापासून दुसरे काही उत्पन्न होत नाही, किंवा आरशात जसे पाहावे तेच दृष्टीस पडते. जसं पेरावं तेच उगवतं, तसं जसं कर्म तसं फळ. आरशात आपल्याशिवाय दुसरं काही दिसत नाही, तसं जसं कर्म तसं फळ. बोलू किरीटी नातरे कडिया तळवटी, जैसा आपुलाची बोलू किरीटी, पडिसाधू होऊन उठी निमित्त योगे. किंवा अर्जुना, डोंगराच्या कडा खाली ज्याप्रमाणे आपल्याच बोलण्याचे निमित्त होऊन आपलाच शब्द प्रतिध्वनीप्रमाणे उमटतो. आपण आता त्याबद्दल विस्तारानं बोलून गेलो की एखाद्या कड्याच्या डोंगराच्या कडेला आपण आवाज दिला की त्याचाच प्रतिसाद आपल्याला येतो. तो पुढचा जो डोंगर आहे तो निमित्त आहे, आपलाच प्रतिसाद आपल्याला आलेला आहे. तैसा समजता या भजना मी साक्षीभूतूपै अर्जुना, येत प्रतिफळे भावना आपुलाली. अर्थात त्याचप्रमाणे अर्जुना, लोकांच्या या सर्व भजनांच्या ठिकाणी मी केवळ साक्षी रूपाने स्थित आहे. येथे जशी ज्याची भावना असेल तशीच त्याला फलद्रूप होते. इथं चैतन्य, इथं परमात्मा, इथं भगवान श्रीकृष्ण परमात्मा केवळ साक्षीभूत आहे. तो फक्त बघत असतो, तो फक्त उपस्थित असतो. बाकी सगळ्या चैतन्याच्या, मायाविशिष्ट चैतन्याच्या ज्या क्रिया प्रतिक्रिया आहेत त्या त्याच्या उपस्थितीनंच घडतात. आणि त्यांच्या क्रिया प्रतिक्रियाच त्यांचं भविष्य ठरवतात, त्यांचं कर्म ठरवतात. आणि त्या कर्मातून भविष्य, भविष्यातून पुन्हा कर्म, कर्मातून पुन्हा भविष्य, आणि मग पुन्हा त्यांचं जन्म मरण ही प्रक्रिया चालू होते, असं भगवंत इथं म्हणतायत. वेळ जास्त झाला, इथं आपण थांबूयात. राहिलेलं चिंतन आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.